नमस्कार. दिनांक 22 ऑगस्ट. कथेचं शीर्षक आहे अल्लख कर म्हणजे पाहिजे तितके पैसे. जोशी यांचे घराचे उत्तरेस पडीक जागा होती. तेथे मठ बांधावा अशी जोशी यांची इच्छा होती, पण पैशाअभावी ते कसे जमावे याचा त्यांना विचार पडला. तोच महाराज म्हणाले, हवेली बांधून पादुका स्थापन कर. पैशाची अडचण समोर मांडताच महाराज म्हणाले, अल्लख कर म्हणजे पाहिजे तितके पैसे. वर्गणी बांधून बांधकाम झाले. पादुका स्थापनेची अर्चा महाराजांनी श्री महान गणपताधिपतये नमहा निर्विघ्नमस्तु असे स्वतः म्हणून करवली. भगवंताचे अधिष्ठान असणारे कोणतेही कर्म हे सत्कर्मच असते. ते अधिष्ठान नसता केलेली देणग्या, दाने, अन्नसत्रे, आश्रम, मठ, मंदिर आदी बांधकामे यावर वरकरणी जरी सत्कर्माची लेबले लावलेली दिसली तरी ती सत्कर्मे नव्हेत हे खुशाल समजावे. कारण त्यामागे प्रसिद्धीचा सोस, आयकरातून सूट, राजकीय किंवा सामाजिक अथवा वैयक्तिक स्वार्थ असे काही ना काही तरी कारण दडलेले असतेच असते. निस्वार्थ, निर्भेळ, निरपेक्ष सत्कर्म दुर्मिळच असते. भगवंताचे अधिष्ठान लाभलेल्या कोणत्याही कर्मात हे दोष राहत नाहीत. कारण काय माहीत आहे? भगवंताचे 6 सद्गुण आहेत. ऐश्वर्य, धर्म, यश, वैभव, ज्ञान आणि वैराग्य हे ते 6 सद्गुण होत. यांनाच भग म्हणतात आणि भग हे ईश्वराकडे असतात, म्हणून तो भगवंत. महाराजही भगवंतच आहेत. पण हे 6 सद्गुण म्हणजे तरी काय? त्यांचा अर्थ आहे सुख, समाधान, शांती आणि आनंद हे ऐश्वर्य, नीती, न्याय आणि कृपा हा धर्म, सर्वत्र सर्व काळ कार्याची सिद्धी हे यश, निरंतराची ऐहिक व पारलौकिक अनुकूलता हे वैभव, निजरूपाची स्पष्ट व नित्य जाणीव हे ज्ञान आणि सर्व असूनही निरपेक्ष, निस्वार्थ आणि निर्लस राहणे हे वैराग्य. या 6 गुणविशेषांचा पाया असणे याला अधिष्ठान म्हणतात व त्यावरच सत्कर्माची उभारणी होते. हे अधिष्ठान देणारा भगवंत असतो. तो भगवंत प्रसन्न होण्यासाठी आपण अहंकार रहित असावे लागते, व्हावे लागते. गणपतराव जोशी, गोपाळराव भिडे, मिरजकर सेवेकरी या स्वामी भक्तांच्या मनात सत्कृत्याचा संकल्प उद्भवला खरा, पण त्याचबरोबर आपण दरिद्री असल्याने हे कसे काय जमावे अशी शंकाही आली. खरे तर इथेच त्यांची चूक होत होती. कारण आपण मठ बांधावा, आपण पादुका कराव्यात या प्रकारच्या मनात येणाऱ्या त्यांच्या विचारात कर्तेपणाचा अहंकार दडलेला होता. मठ बांधणारे हे कोण? पादुका स्थापणारे ते कोण? 4ही पैसेही गाठीला नसणाऱ्यांच्या मनात या प्रकारचा अहंकार यावा हेच विलक्षण होते. यालाच अहंकार म्हणतात. याची जाणीवही त्यांना नव्हती. हे त्यांचे अज्ञान होते. आपण हे करू, आपण ते करू हा त्यांचा कर्तेपणाचा अहंकार होता. तो अहंकार, ते अज्ञान घालवण्यासाठीच महाराजांनी त्यांना हवेली बांधून पादुका मांडाव्यात अशी आज्ञा केली. पण पैशाचे काय असा प्रश्न करताच अल्लख कर म्हणजे पाहिजे तितके पैसे असे ते म्हणाले. भीक मागणे हा परमार्थातील प्रकार अहंकार जाण्यासाठी असतो. कारण त्यात निमूटपणे भीक मिळेलच असे नसते. निंदा, टीका, अपशब्द झेलावेच लागतात. तसेच मिळालेल्या भिकेत कोणा एकाचाच सहभाग नसतो. सारे सारखेच वाटेकरी असतात. गणपतरावांची हीच अवस्था झाली. तरीही मंदिर बांधण्यासाठी रक्कम जमा झाली. पादुका स्थापन करण्यासाठी विद्वान शास्त्री आणले. अर्चा सुरू असताना खुद्द महाराजांनी श्री महन महागणपतये नमहा निर्विघ्नमस्तु असे म्हणून या कार्याला भगवंताचे अधिष्ठान दिले. योग्य वेळी मुंबईच्या श्री विनायक वासुदेवजी आगासकर यांना प्रेरणा देऊन त्यांचे करवी 8,000 रुपये खर्चाचा सभामंडपही बांधविला. कोणत्याही कार्यात मीपणाचा अभिमान नसावा. कर्तेपणाचा अहंकाराला वारा न लागावा. त्याला भगवंताचे अधिष्ठान असावे, म्हणजे कार्य निर्विघ्नपणे पार पडते हे महाराजांनी या लीलेद्वारे दर्शवले. धन्यवाद.